वारुळवाडीच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्गावर गेले अनेक वर्षांपासून दुय्यम निबंधक कार्यालय आहे। या कार्यालयाच्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे, म्हणजे बसण्यासाठी व्यवस्थित बाकडे नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी शौचालय नाही, पार्किंगची व्यवस्था नाही। म्हणून शासनाने नारायणगाव हद्दीमधील एका इमारतीमध्ये म्हणजे सुयोग साम्राज्य इमारतीमध्ये हे कार्यालय हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे कार्यालय वारुळवाडीच्या हद्दीमधून हलवू नये अशा प्रकारची मागणी वारुळवाडीकरांची असून त्यांनी आज या ऑफिसच्या समोरच उपोषण सुरू केलेले आहे। या कार्यालयामध्ये खरेदी खत करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या काय सूचना आहे, काय मागणी आहे, हे कार्यालय या ठिकाणी ठेवावं की हलवावं, काय म्हणतात लोक, ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, वारुळवाडी। तुम्ही असं केलं काय लोकांचे घाबरतील ना, लोक इथे केलं एखाद्या व्यवहारामध्ये त्याचा नाही। आता विषय असा आहे की दुय्यम निबंधक कार्यालय दुसरीकडे हलवावं अशी काहींची मागणी आहे। तर इथल्या वारुळवाडीकरांचं म्हणणं हे कार्यालय इथंच पाहिजे, इथे इमारत व्हावी। काय तुम्ही ग्राहक म्हणून काय वाटतं मला? नाही, आम्हाला तर वाटते आता आहे ठीक आहे, इथे जागा व्यवस्थित पण चांगले पाहिजे, व्यवस्थित इमारत चांगली पाहिजे, ही महत्त्वाची। कारण काय इथे एकतर काही सोयी नाही, सोयी नाही। भाऊ काय तुम्हाला काय वाटतं, इथं पाहिजे का बदलली पाहिजे जागा? इथेच पाहिजे। तर बाबा नमस्कार। नमस्कार। कुठून आले? दुय्यम निबंधक कार्यालय इथंच पाहिजे का जागा बदलली पाहिजे? इथेच पाहिजे। बरं बरं, नमस्कार हो पाहुणे। का कुठून आले? पिंपरी पेंढा। आता दुय्यम निबंधक कार्यालय जे इथं आहे, काही लोक म्हणतात ते नारायणगावला एका बिल्डरच्या जागेमध्ये शिफ्ट केलं पाहिजे। वारुळवाडीचे लोक म्हणतात इथंच पाहिजे, इमारत बांधली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? आहे या जागेवरती व्यवस्थित इमारत चांगली झाली तर इथंच उत्तम आहे। इथेच पाहिजे। येणाऱ्यांना पार्किंगला जागा फक्त इमारत सुधारणा व्हायला पाहिजे। इथं पार्किंग वगैरे, इथं काय ते शौचालयाची बाथरूमची सोय नाही, काय नाही, शौचालय व्यवस्था नाही, हां बसायची व्यवस्था आहे, बसायची व्यवस्था आहे पण अपुरी पडते। पाणी कमी असल्यामुळं पाणी प्यायला व्यवस्था आहे नाही, पाणी प्यायची व्यवस्था नाही। ती व्यवस्था झाली पाहिजे। हो आहे, याच जागी पाहिजे, फक्त व्यवस्था सुधारणा केली पाहिजे, सुधारणा केली पाहिजे। हो काय म्हणाले? नारायणगावात कुठं गर्दी नाही, आता इकडं बाहेर येत चांगलं आहे, हे ठिकाणी योग्य आहे। इथं इमारत झाली पाहिजे, गाड्या पार्किंगला जागा पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, इथं शौचालयाची जागा नाही, इथं जागा पण उपलब्ध झाली पाहिजे ना इथं। हो जसं जुन्नरमध्ये पूर्वीपासूनचं जे कोर्ट न्यायालय होतं त्या ठिकाणी भव्य अशी इमारत झाली का नाही, तसं हे पूर्वीपासून आहे असंच ठीक आहे। गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्या जागेवर राहिलं पाहिजे, किंवा इथं येणाऱ्या जे काही खरेदी विक्री, ही जागा खाजगी मालकाची, जरी त्या गावकऱ्यांचं म्हणणं असेल की याच ठिकाणी राहिलं पाहिजे, त्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीने ते बरोबर जरी असेल, त्यांची मागणी योग्य आहे। येणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या जनतेतील लोकांसाठी या ठिकाणी पार्किंग व्यवस्था पाहिजे। पाऊस आल्यानंतर आता उभं कुठं राहायचं, गाड्या कुठं लावायच्या, पाण्याची व्यवस्था नाही, संडास नाही, बाथरूम नाही, त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। नुसती मागणी करून उपयोग नाही, ते जागा पाहिजे, याला मुबलक जागा नाही आहे इथं। पक्षकारांसाठी सुविधा पाहिजेत, बाथरूम वगैरे, आणि त्याच्यानंतर आता आळेफाट्याची वगैरे जास्त काम आहे, आळ्याची कामं आहे, तर त्यासाठी एक वेगळं आपल्याला कार्यालय मंजूर होणं गरजेचं आहे, कारण बहुतेक कामं त्या ठिकाणाहून इथे येत असतात। म्हणजे आळ्याला स्वतंत्र कार्यालय पाहिजे। हो, स्वतंत्र पाहिजे त्या ठिकाणी। हो नमस्कार। आता इथे जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे, इथं काय गैरसोयी वाटतात, काय सूचना वाटतात? इथेच पाहिजे का बदललं पाहिजे? बदल केलं तर उलट चांगलं होईल। म्हणजे इथंच बदल केला पाहिजे का जागा बदलली पाहिजे? जागा बदली करायला पाहिजे, जागा बदलली पाहिजे। तुमचं गाव कुठलं? आम्ही पिंपळवाडी। पिंपळवाडीचं। बाबा तुम्हाला काय वाटतं, ऑफिस इथं ठेवलं पाहिजे का दुसऱ्या ठिकाणी नेलं पाहिजे? मला काय अच्छा ठीक आहे, बाबांना काय माहीत नाही, हरकत नाही, बाबांना काय माहीत नाही। मामा यावं सही लागणार।
सर नमस्कार. इथं जी लोक कागद करायला येतात त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे? आहे ना सर. शौचालयाची व्यवस्था आहे? आहे ना. लोक म्हणतात बाहेर बसायला जागा जरा कमी पडते. हो, बाहेर आपल्याकडे बाकड्या आहेत तिथे. अच्छा अच्छा. सर ही जागा कोणाच्या मालकीची, काय भाड्याने का फुकट आहे? सर मी आहे ना प्रभारी आहे. इथं रेग्युलर पाकळे मॅडम असतात. अच्छा, तुम्ही प्रभारी आहे? कधीपासून आहात? मी आजच आलो आहे. तुमचं काय नाव? गणेश भागवत. मग इथं आज तुम्हाला काय उणीवा जाणवल्या? उणीवा नाही, उणीवा काही नाही जाणवली. सगळं व्यवस्थित आहे? हो. बाबा नमस्कार. या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय आहे, ते इथंच ठेवलं पाहिजे का हलवलं पाहिजे? जागा फार कमी आहे इथं. जागा कमी आहे? हां, लोकांना बसायला जागा नाही. आता वारवाडीचे लोक म्हणतात इथंच राहिलं पाहिजे, इथं आपण इमारत बांधू. नाही नाही नाही, बांधू पण तेव्हा नंतर फक्त आताच लोकांच्या गैरसोय की इथं फार होती. काय काय गैरसोय आहे? मग इथं लोकांना बसायला जागा नाही, काय नाही. हे आज पाऊस झाल्यामुळे लोकांना बाहेर असे ऑटोमॅटिक थांबतात. तुम्ही कुठून आलात? कोतूरवरून आलात. दुय्यम निबंधक कार्यालय इथेच पाहिजे का हलवलं पाहिजे? नाही, तसं पूर्वीपासून जवळजवळ आपल्या तालुक्यातील बाहेरील लोकांना इथल्या कार्यालयाची म्हणजे माहिती आहे, सवय झाली आहे आणि प्रत्येकाला वाटतं व जुनं ते सोनं त्या ठिकाणी असावं. परंतु हे होत असताना ही इमारत जुनी इमारत आहे. इथे बाकीच्या सुखसोयी काही पण नाही आहे. इथं सर्व सुखसोयी झाल्या पाहिजे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे लिखापडी करायला येतात त्यांचे पार्किंगची महत्त्वाची सोय. रस्त्यावर वाहनं लागतात. हां, रस्त्यावर वाहनं लागतात. वर्दळीला त्रास होतो, अपघात होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं ते. नंतर तुम्हाला सांगतो पाणी, पिण्याचं पाणी, तुम्हाला सांगतो उपाहारगृह, बैठक व्यवस्था, या सर्व म्हणजे ज्या काही व्यवस्था आवश्यक आहेत त्यासाठी ते आवश्यक सगळी रचना करून आणि इमारत मोठी करणं ही जर पूर्तता झाली तर शक्यतो म्हणजे हे इथेच असावं. इथेच असावं. इथेच असावं. कारण इतर ठिकाणी जर गेलं तर तिथे जागा कशी काय उपलब्ध जागा आहे किंवा नाही, काय एखाद्या बिल्डरची जागा आहे किंवा तिथे जर काही अडथळा येत असेल आणि इथूनही हलवण्याचा प्रयत्न होत असेल आणि जर उद्या काही वेगळं वळण लागायला नको आहे, त्यापेक्षा आहे ते ठीक आहे, पण त्या सर्व काही सुखसोयी झाल्या पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.